नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मत्स्य शेती करून आपण जास्तीत जास्त प्रॉफिट कसा बुक करू शकतो आणि जास्तीत जास्त पैसा कसा कमवू शकतो ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. तर आपल्याला मत्स्य शेती करायची आहे तर 5 पॉईंट हे महत्त्वपूर्ण फॉलो करायचे आहेत. तर पहिला म्हणजे साईट सिलेक्शन, दुसरा प्री स्टॉकिंग, तिसरा आहे स्टॉकिंग, चौथा आहे पोस्ट स्टॉकिंग आणि पाचवा आहे हार्वेस्टिंग. हे 5 पॉईंट आपण आपल्या मत्स्य शेतीमध्ये चांगल्या प्रकारे फॉलो केले तर आपल्याला प्रॉफिट चांगला बुक करायला कोणी थांबवू शकत नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पहिल्या पॉईंटवरती बोलणार आहोत. हळूहळू सगळ्या पॉईंटवरती व्हिडिओ बनवणार आहे, एक प्लेलिस्ट तयार करणार आहे, नंतर आपण बघू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त साईट सिलेक्शनवरती बोलणार आहोत. तर साईट सिलेक्शन म्हणजे काय, आपण मत्स्यशेतीसाठी कोणत्या जागेवरती मत्स्यशेती आपण हे सुरू केली पाहिजे. आपले हे मत्स्यशेती कशी मत्स्यशेतीला माती कोणत्या प्रकारे लागते, जागा कोणत्या प्रकारे लागते, आपली जागा कशा प्रकारे असायला पाहिजे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला पॉईंट आपण मातीवरती बोलणार आहोत. तर मत्स्यशेती करायसाठी, मासे पाळण्यासाठी आपल्याला आपली माती, जिथे आपण टाकी किंवा पॉन्ड बनवत आहोत, ते कशी असायला पाहिजे. तर ते जे माती आहे त्याचा pH हा न्यूट्रल असायला पाहिजे. न्यूट्रल म्हणजे काय, pH हा 7.5 to 8.5 याच्या मधोमध्ये या मातीचा pH असायला पाहिजे. आता ते आपल्याला माहीत कसं होईल, जवळचेच आपल्या गावाजवळचे कुठेतरी कृषी विभागामध्ये सॉईल टेस्टिंग लॅब वगैरे असते, तिथे आपण आपल्या पॉन्ड बनवण्याच्या आधी, टाकी खोदण्याच्या आधी ते माती तिथे पाठवून टाकायची आणि मातीचे जेवढे पॅरामीटर्स आहेत, pH आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, हे सगळं चेक करायला पाठवायचं. तसंच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण हे आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण जरी आपण मत्स्यशेती करत आहोत, टाकी केली, पॉन्ड केली, पण तिथे पाणीच राहत नाही. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, की आपली माती हे पाण्याला कितपत धरून ठेवतो, ती चेक करणे खूप आवश्यक आहे. म्हणूनच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण आपल्याला चेक करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे वॉटर ड्रेनेज. वॉटर ड्रेनेजसाठी आपल्याला काय पाहिजे की स्लोप अशी फ्लॅट नसून तर आपल्याला या पद्धतीने थोडं स्लोप असायला पाहिजे जागा, ज्याच्यामुळे की आपण जेव्हा टाकी बनवू आणि टाकीतलं आपल्याला पाणी काढायचं आहे तर ते इझिली, म्हणजे साहजिक लवकर आपण तो पाणी आपण तो काढू शकतो, अशी आपल्याला जागा पाहिजे. त्याच्यानंतर आहे वॉटर अवेलेबिलिटी. तर आपल्याला पॉन्ड बनवायचं आहे तर मासे पाळण्यासाठी आपल्याला पाण्याची खूप आवश्यकता असते. तर ते वॉटर अवेलेबिलिटी, पाण्याची अवेलेबिलिटी हे त्या जागेवरती उपलब्ध पाहिजे. उपलब्ध नसली तर आपण उपलब्ध करू शकलो पाहिजे, एवढं करता आलं पाहिजे. त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी, कारण आपल्याला जसं टाकी पाहिजे, टाकी बनलं तर टाकी बनवलं तर तिथे आपल्याला विजेची गरज पडते. जसं आपण एरिएटर लावतो, लाईट लावतो, हे सर्व गोष्टी लावण्यासाठी लाईटीची गरज असते. म्हणूनच इलेक्ट्रिसिटी अवेलेबिलिटी असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर येते की आपली जे साईट आहे ते जास्त अंदर नसायला पाहिजे, जिथे आपल्या गाड्या गेल्या पाहिजेत. जसं आपण ट्रान्सपोर्टिंग करतो, सीड आणतो, म्हणजे जिरा साईज आणतो किंवा मच्छीचा सीड आणतो, तो इझिली आपल्या टाकीवरती किंवा पॉन्डवरती आणू शकलो पाहिजे. त्याचबरोबर तो जो आपण हार्वेस्टिंग करू तेव्हा आपला माल जो आहे तो इझिली मार्केटपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि आपला जो पॉन्डचा आपण शेप आहे तो आपण रेक्टँग्युलर ठेवला पाहिजे. जी आपली टाकी आहे ते रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती ठेवायला पाहिजे, नाही की चौकोन ठेवलं तर आपल्याला हार्वेस्टिंगला प्रॉब्लेम होऊ शकते, किंवा जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो तेव्हा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा तिथे आपल्या आयताकृतीच्या कम्पेअरनी
त्या जो चौकोनकृती आपला पॉन्ड आहे किंवा टाकी आहे तिथे प्लँक्टोन जे माशांना आवश्यक असतात, झूप्लँक्टन, फायटोप्लँक्टन हे कमी बनतात त्या पॉन्डमध्ये. याचं कारण असं की जसं आपलं रेक्टँग्युलर पॉन्ड राहिला किंवा आयताकृती पॉन्ड राहिला तर तिथे जे सूर्याचे किरण आहेत ते सूर्याच्या किरण हे प्रॉपर त्या टाकीमध्ये पडत असतात 24 घंटे. त्याच्यामुळे फायटोप्लँक्टन आणि झूप्लँक्टन हे चांगल्या प्रकारे बनतात. म्हणून आपला टाकी जे आहे ते सूर्याच्या ते त्या दिशेपासून तर मावळतो त्या दिशेपर्यंत, म्हणजे ईस्ट वेस्ट ह्या साईडनी रेक्टँग्युलर शेपमध्ये असायला पाहिजे. तेव्हा आपले या प्रकारे साईट सिलेक्शन राहिली तर आपल्याला हे प्रॉफिट बुक करायला किंवा प्रॉफिट चांगला बुक करू शकतो. या प्रकारची आपली साईट असली तर आपण चांगल्या प्रकारे असं प्रॉफिट बुक करू शकतो. तर आपण या व्हिडिओमध्ये फक्त साईट सिलेक्शन पाहिलं. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्री स्टॉकिंग पाहणार आहोत. तर येणारा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.